नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता बँक खात्यात येण्याची अधिकृत घोषणा झाली आहे. पण थांबा, पैसे खात्यात आले तरी ते तुम्हाला काढता येतीलच याची गॅरंटी नाही. का? कारण पैसे खात्यावर आल्यावर बँकेचे नियम आडवे येतात आणि मग आपण बँकेच्या चक्रा मारत बसतो. पैसे अडकू नयेत म्हणून बँकेत जाण्यापूर्वी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि हप्ता वाटपाची सर्वात ताजी अपडेट काय आहे, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आनंदाची बातमी म्हणजे मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या 1,500 रुपयांची तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून आज सकाळी 11 वाजेपासून पैसे ट्रान्सफर होण्याची सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि 31 मार्च किंवा 1 एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. बँकेत जाण्यापूर्वी तयारी काय करायची आहे, तर पहिला आहे फेक मेसेजला बळी पडू नका. मोबाईलवर बँकेचा अधिकृत SMS आल्यावरच बँकेत जा, तोपर्यंत बँकेत जायची काळीची मात्र काही गरज नाही. दुसरं म्हणजे तुमची KYC म्हणजे KYC अपडेट आहे का याची खात्री करा. KYC अपडेट असेल तर बँकेत जा, नाहीतर नसेल तरी पण जाऊन KYC अपडेट करा. बँकेत गर्दी करू नका. पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत, त्यामुळे तुमच्या मैत्रिणीला पैसे आले आणि तुम्हाला नाही आले तर घाबरू नका. 2 ते 3 दिवस वाट पहा. थकीत हप्त्यांचे काय म्हणजे थकीत हप्ते ह्याच्या आधीचे हप्ते म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते, ज्यांचे मागचे नोव्हेंबर-डिसेंबरचे हप्ते बाकी आहेत त्यांनी सध्या तरी 1,500 रुपयांवरच समाधान मानावे, कारण यावेळी फक्त फेब्रुवारीचाच हप्ता दिला जात आहे. जशी पहिली रक्कम जमा होईल तशी पहिली अपडेट मी या चॅनलवर देईल. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारची घंटा दाबा आणि हो, तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.